नमस्कार. आज आपण एका अशा विचारावर, अशा मांडणीवर बोलणार आहोत जिने आपल्या भारतीय समाजाच्या अनेक कल्पनांना मुळापासून हादरवलं. आपण चर्चा करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जातीचा विनाश या अत्यंत महत्त्वाचं आणि विचार करायला लावणाऱ्या लेखनाबद्दल. अगदी. हे म्हणजे फक्त एक पुस्तक नाहीये, तर मला वाटतं एक मोठ्या सामाजिक वादळाची, एका मंथनाची ती सुरुवात होती. त्याचे परिणाम आजही आपल्याला दिसतात. हो, आणि आपल्या या चर्चेसाठी आधार म्हणून आपल्याकडे या पुस्तकाचा एक अभ्यासपूर्ण मराठी सारांश आहे आणि त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपला उद्देश काय आहे की हे समजून घ्यायचं की हे लिखाण इतकं क्रांतिकारक का समजलं जातं. बरोबर. आणि यातले नेमके कोणते विचार होते ज्यांनी त्या काळातल्या समाजाला स्वतःमध्ये डोकावून बघायला भाग पाडलं. आणि गंमत म्हणजे याची सुरुवातच, म्हणजे याचा जन्मच खूप नाट्यमय आहे, नाही का? अगदी. तिथूनच सुरुवात करूया. हो, कारण हे पुस्तक जन्माला आलं ते एका न झालेल्या भाषणातून, म्हणजे त्यामागे एक संघर्ष आहे. ही गोष्ट आहे 1936 मधली. लाहोरला जातपात तोडक मंडळ नावाची एक संघटना होती, सुधारणावादी विचारांची. त्यांनी त्यांच्या वार्षिक अधिवेशनाचं अध्यक्षपद आणि भाषण यासाठी डॉक्टर आंबेडकरांना बोलावलं. आंबेडकरांनी भाषण तयार केलं आणि मंडळाकडे पाठवलं सुद्धा. आणि इथेच म्हणजे खरा मुद्दा सुरू झाला. आंबेडकरांनी काय केलं होतं की त्या भाषणात हिंदू धर्मग्रंथ, त्यातल्या रूढी, परंपरा आणि विशेषतः ज्या कल्पनांनी जातीव्यवस्थेला आधार दिला असं त्यांना वाटत होतं, त्यावर खूप स्पष्ट, परखड टीका केली होती. अगदी सडेतोड विश्लेषण होतं ते. हो, आणि ते अनेकांना पचनी पडणारं नव्हतं, हे खरं आहे. आणि झालंही तसंच. त्या मंडळाच्या काही लोकांना हे विचार, हे विश्लेषण पटलं नाही. त्यांना वाटलं की हे जरा जास्त होते, म्हणजे जहाल वाटलं त्यांना. हो, कदाचित त्यांना वाटलं असेल की सनातनी गट नाराज होतील किंवा वाद होतील. अगदी. मग त्यांनी आंबेडकरांना विनंती केली की भाषणातले काही भाग जे त्यांना आक्षेपार्ह वाटत होते ते काढावेत किंवा बदलावेत. पण आंबेडकर कसले ऐकणार? त्यांचा बाणाच वेगळा होता. त्यांनी अगदी ठामपणे सांगितलं की मी माझ्या भाषणातला एक स्वल्पविराम सुद्धा बदलणार नाही. बापरे. हो, त्यांच्यासाठी त्यांचे विचार, ते मांडण्याचं स्वातंत्र्य आणि प्रामाणिकपणा हे जास्त महत्वाचं होतं. आणि मग परिणाम काय झाला? परिणाम? मंडळाने आंबेडकरांचं अध्यक्षपदाचं आमंत्रणच रद्द करून टाकलं. काय सांगताय? म्हणजे ज्यांना प्रमुख वक्ता म्हणून बोलावलं त्यांना ऐनवेळी भाषणच करू दिलं नाही? अगदी तसंच झालं. पण आंबेडकर इथेच थांबले नाहीत. हार मानली नाही त्यांनी. त्यांना खात्री होती की हे विचार लोकांपर्यंत पोहोचायलाच हवेत. मग त्यांनी स्वतःच्या खर्चाने ते भाषण एका पुस्तिकेच्या रूपात छापलं. अच्छा. आणि ती पुस्तिका म्हणजे आपलं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीचा विनाश. म्हणजे एका अर्थाने त्या मंडळाने नकार देऊन आंबेडकरांच्या विचारांना आणखी प्रसिद्धी दिली म्हणायचं. हो ना. जे भाषण व्यासपीठावर होऊ शकलं नाही ते पुस्तक रूपाने लाखो लोकांपर्यंत गेलं आणि त्यावर मग देशभर चर्चा सुरू झाली. कमाल आहे. आंबेडकरांचा हा ठामपणा खरंच त्यांच्या विचारांचं महत्त्व दाखवून देतो. अगदी. मग बघूया तरी नेमके काय विचार होते या पुस्तकात ज्यामुळे एवढा गदारोळ झाला आणि जे आजही इतके महत्त्वाचे मानले जातात. सुरुवात त्यांच्या मूळ मुद्द्यापासून करूया का, की जातीव्यवस्था हा भारतीय समाजाला लागलेला एक आजार आहे. हो, हे त्यांचं मूळ निदान होतं. त्यांनी जातीव्यवस्थेकडे एका सामाजिक रोगासारखं पाहिलं. त्यांचं म्हणणं होतं की ही फक्त कामाची विभागणी नाहीये, म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर नाहीये. मग काय आहे? तर ही काम करणाऱ्या माणसांचीच विभागणी आहे, डिव्हिजन ऑफ लेबरर्स. आणि ती पण जन्मावर आधारित, कायमस्वरूपी. म्हणजे माणसाचं समाजातलं स्थान, त्याचा दर्जा, त्याच्या संधी, सगळं काही जन्मावरून पक्क ठरून जातं. आणि याचा समाजावर काय परिणाम होतो असं त्यांचं म्हणणं होतं. यामुळे काय होतं की समाजात माणसांमध्ये भिंती उभ्या राहतात. त्या दिसत नाहीत पण खूप मजबूत असतात. उच्च नीच, पवित्र अपवित्र असल्या कल्पना येतात. मग लोकांमध्ये एकमेकांबद्दल सहानुभूती, बंधुता, एकत्र येऊन काही करण्याची भावनाच राहत नाही. प्रत्येक जण आपल्या जातीच्या कोशात बंदिस्त होऊन जातो. म्हणजे सामाजिक एकोपाच नष्ट होतो त्याने. अगदी. आणि इथेच आंबेडकरांचा तो कळीचा मुद्दा येतो. ते म्हणतात की जोपर्यंत हा जातीचा आजार समूळ जात नाही तोपर्यंत भारत एक संध, मजबूत आणि प्रगती करणारं राष्ट्र म्हणून उभं राहू शकणार नाही. म्हणजे ही फक्त सामाजिक समस्या नाही तर राष्ट्रीय समस्या आहे. हो, त्यांच्या मते ही राष्ट्रीय एकात्मतेच्या आणि प्रगतीच्या मार्गातली सगळ्यात मोठी धोंड होती आणि आहे. जाताना
आंबेडकरांनी एका खूप संवेदनशील विषयाला हात घातला, तो म्हणजे धर्मग्रंथांची भूमिका. हा भाग समजून घेणं महत्वाचं आहे. हो, आणि खरं सांगायचं तर हा त्यांच्या मांडणीतला सगळ्यात जास्त वादग्रस्त आणि स्फोटक भाग होता असं म्हणता येईल. त्यांनी फक्त दावा नाही केला, तर वेद, स्मृती, पुराण, विशेषतः मनुस्मृती अशा अनेक ग्रंथांमधले दाखले दिले. कशासाठी? हे दाखवण्यासाठी की या ग्रंथांनी जाती व्यवस्थेला आणि तिच्यासोबत येणाऱ्या विषमतेला फक्त मान्यता दिली नाही, तर तिला एक प्रकारचं पावित्र्य दिलं, धार्मिक आधार दिला. अच्छा. म्हणजे धर्मग्रंथांनीच याला मान्यता दिली असं त्यांचं म्हणणं होतं. हो. आणि या धार्मिक आधारामुळे काय झालं तर ही व्यवस्था देवानेच निर्माण केली आहे, ती बदलता येत नाही, ती मोडणं पाप आहे, अशी भावना सामान्य माणसांच्या मनात शतकानुशतक रुजली. बरोबर. त्यामुळे ही व्यवस्था अन्यायकारक असूनही टिकून राहिली. तिला आव्हान देणं खूप कठीण झालं. आंबेडकरांचा खरा क्रांतिकारक विचार इथे आहे की त्यांनी थेट या धार्मिक मान्यतेवरच प्रश्न विचारला. म्हणजे धर्माच्या नावाखाली जी विषमता आणि शोषण चालत होतं ते त्यांनी उघड केलं. नेमकं त्यांनी लोकांना विचार करायला लावलं की जी व्यवस्था माणसाला माणसापासून वेगळं करते, एका मोठ्या गटाला शिक्षण, सन्मान, संधी नाकारते, ती व्यवस्था पवित्र किंवा देवाने निर्माण केलेली कशी असू शकते? हा खूप मोठा प्रश्न होता त्या काळासाठी. हो, अनेकांना तो धक्कादायक वाटला, पण त्यांच्या विश्लेषणाचा तो गाभा होता. आणि यामुळेच त्या काळात जे इतर समाजसुधारक होते त्यांच्या कामाच्या पद्धतीवरही आंबेडकरांनी प्रश्न विचारले. बरोबर, कारण बरेचसे सुधारक तेव्हा फक्त अस्पृश्यता निवारण्यावर जास्त भर देत होते. म्हणजे अस्पृश्यता वाईट आहे, ती दूर करा असं म्हणत होते. पण आंबेडकरांची नजर आणखी खोलवर गेली होती. त्यांचं म्हणणं होतं की अस्पृश्यता हा जाती व्यवस्थारूपी मोठ्या रोगाचं फक्त एक बाहेरचं लक्षण आहे. अच्छा, म्हणजे जसं त्वचेवर एखादी जखम दिसते तसं? अगदी तसंच. पण खरा आजार तर आत आहे, खोलवर आहे, आणि तो म्हणजे स्वतः जाती व्यवस्था. म्हणजे फक्त वरवरची मलमपट्टी करून उपयोग नाही. बरोबर. ते म्हणाले की फक्त अस्पृश्यता निवारणाचे कायदे करून किंवा एकत्र जेवण करून मूळ प्रश्न सुटणार नाहीये. जोपर्यंत तुम्ही त्या मूळ रोगावर म्हणजे जाती व्यवस्थेच्या विचारधारेवर आणि रचनेवर प्रहार करत नाही, तोपर्यंत खरी समानता येणार नाही. म्हणूनच त्यांना फक्त सुधारणा नको होती, म्हणजे नुसता रिफॉर्म नको होता. मग काय हवं होतं? त्यांना हवी होती क्रांती, रेव्होल्यूशन. म्हणजे या पूर्ण व्यवस्थेचं समूळ उच्चाटन, जातीचा विनाश. हा फरक खूप महत्वाचा आहे, सुधारणा आणि क्रांती. पण मग ह्या सगळ्या चर्चेत धर्माची भूमिका काय असावी असं आंबेडकरांना वाटत होतं. धर्माकडे ते नक्की कसं बघत होते? आंबेडकरांची धर्माबद्दलची कल्पना खूप नैतिक होती. माणूस केंद्रस्थानी होता त्यांच्या विचारांच्या. त्यांच्या मते धर्माचं खरं काम काय, तर माणसाला न्याय, समता, बंधुता शिकवणं. धर्म माणसांना जोडायला हवा, तोडायला नाही. माणसाच्या नैतिक आणि आध्यात्मिक विकासाला मदत करायला हवा. आणि समजा एखादा धर्म याच्या उलट असेल तर, म्हणजे विषमतेला, अन्यायाला पाठिंबा देत असेल तर आंबेडकरांची भूमिका अगदी स्पष्ट आणि धाडसी होती. ते म्हणाले असा धर्म नाकारायला हवा, तो टाकून द्यायला हवा. बापरे, थेट नकार. हो, कारण त्यांच्यासाठी माणुसकी, माणसाची प्रतिष्ठा आणि नैतिक मूल्य ही कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा किंवा परंपरेपेक्षा मोठी होती. त्यांचे एक वाक्य आहे जे खूप महत्वाचं आहे, या विचारांचं सार सांगतं. ते म्हणाले, ज्या समाजात एका माणसाला दुसऱ्या माणसाच्या बरोबरीने सन्मानाने वागवलं जात नाही, त्या समाजात राजकीय स्वातंत्र्याला काहीही अर्थ उरत नाही. किती महत्वाचं वाक्य आहे. म्हणजे खरी स्वातंत्र्य ही सामाजिक समानतेशिवाय अपूर्ण आहे, अर्थहीन आहे. अगदी. धर्माने ही समानता आणि नैतिकता जपायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्यासाठी धर्म हा नैतिकतेचा आधार हवा होता. जर धर्मच भेद करत असेल तर तो समाजाला एकत्र कसा आणणार? त्यांनी धर्माकडे एक शक्तिशाली सामाजिक संस्था म्हणून पाहिलं, जी एकतर समाजाला पुढे नेऊ शकते किंवा मागे घेचू शकते. आणि जी संस्था भेदभावाला आधार देते ती नाकारायला हवी. हो, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि हाच विचार त्यांनी लोकशाहीच्या बाबतीतही मांडला. लोकशाही आणि जाती व्यवस्था यांच्यात त्यांना एक मूलभूत विरोधाभास दिसला. तो काय होता नेमका? आंबेडकरांनी हे खूप प्रभावीपणे दाखवून दिलं की लोकशाही आणि जाती व्यवस्था या दोन गोष्टी एकत्र राहूच शकत नाहीत. त्या एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. कसं काय? अहो, लोकशाहीची मूळ तत्व कोणती? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, बरोबर? हो, बरोबर. आणि या उलट जाती व्यवस्था कशावर उभी आहे? जन्मावर आधारित विषमतेवर,
उच्च नीचतेवर, श्रेणीबद्ध भेदभावावर. मग जिथे माणसाचा दर्जा जन्मानेच ठरतो तिथे समता कशी येणार? जिथे काही लोक जन्मतः श्रेष्ठ आणि काही जन्मतः कनिष्ठ मानले जातात तिथे बंधुता कशी टिकणार? मुद्दा हा जो मूलभूत विरोधाभास आहे तो त्यांनी समाजासमोर ठेवला. म्हणजे एकाच वेळी लोकशाही मानणं आणि जातीव्यवस्था पण टिकवणं हे शक्यच नाही. मुळीच नाही. हे ढोंग आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणूनच ते या निष्कर्षावर आले की जर भारताला खरं लोकशाही राष्ट्र बनायचं असेल, फक्त राजकीय नाही तर सामाजिक लोकशाही आणायची असेल तर जातीव्यवस्थेचा संपूर्ण विनाश करणं गरजेचं आहे, अत्यावश्यक आहे. कारण सामाजिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही पोकळ आहे आणि सामाजिक लोकशाहीचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे जातीव्यवस्था. म्हणजे पर्याय नाही, एकतर लोकशाही किंवा जातीव्यवस्था. बरोबर. तुम्हाला एकाची निवड करावीच लागेल असं त्यांचं ठाम प्रतिपादन होतं. या सगळ्या सविस्तर चर्चेनंतर आपण श्रोत्यांसाठी महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा कसे सांगू शकतो? या विश्लेषणातून काय लक्षात ठेवायला हवं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी जातीचा विनाशमध्ये जे विचार मांडलेत ते फक्त त्या काळापुरते नव्हते, ते आजही तितकेच महत्वाचे आहेत आणि विचार करायला लावणारे आहेत. त्यांनी जातीव्यवस्थेकडे फक्त एक सामाजिक रूढी म्हणून नाही पाहिलं, तर भारताच्या राजकीय, आर्थिक आणि नैतिक प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा म्हणून पाहिलं. आणि जोपर्यंत ही व्यवस्था पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समता, बंधुता आणि न्यायावर आधारलेला समाज भारतात उभा राहणार नाही, हा त्यांचा विश्वास होता. अगदी. हे पुस्तक म्हणजे फक्त एक पुस्तिका नाही, तर ते एका मोठ्या समाजक्रांतीचे एक प्रकारे वैचारिक घोषणापत्र आहे. खरे असं म्हणायला हरकत नाही. हो. आणि ते आपल्याला सतत आठवण करून देतं की कायदे बदलणं महत्वाचं आहे, पण त्याहीपेक्षा अवघड आहे ते लोकांच्या मनात खोलवर रुजलेली विषमतेची मानसिकता बदलणं. खरा बदल तिथे व्हायला हवा. आणि इथेच एक महत्वाचा प्रश्न उरतो ज्याचा संबंध आपण आधी केलेल्या चर्चेतून येतो. आपण पाहिलं की आंबेडकरांच्या मते धर्मग्रंथांनी आणि परंपरेने जातीव्यवस्थेला आधार दिला, तिला लोकांच्या मनात खोलवर रुजवलं. हो, ही खूप महत्वाची नोंद आहे त्यांच्या विचारांमधली. तर मग प्रश्न असा आहे की आज कायद्याने जरी समानता आणली असली तरी धर्म आणि परंपरेच्या नावाखाली आजही जी आपल्या मनात, समाजात नकळतपणे टिकून आहे, त्या भेदभावाच्या मानसिकतेचं विनाश किंवा उच्चाटन खऱ्या अर्थाने कसं करायचं? हा खूप मोठा आणि कठीण प्रश्न आहे. हा प्रश्न मला वाटतं प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. अगदी. हाच खरा आजच्या काळातला विचार करण्याचा आणि कृती करण्याचा विषय आहे. कायदे महत्वाचे आहेत, ते एक साधन आहे, पण खरी लढाई त्या मानसिकतेविरुद्ध आहे जी आजही नकळतपणे, सूक्ष्मपणे का होईना पण जातीच्या भिंती उभ्या करते. यावर गंभीरपणे विचार करणं आणि त्यानुसार वागणं हेच मला वाटतं डॉक्टर आंबेडकरांच्या या क्रांतिकारक विचारांना आपण दिलेलं खरं महत्त्व ठरेल.